नमस्कार मंडळी. तर आज आपण उडपी स्टाईल सांबर घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि त्यासाठी एक स्पेशल मसालासुद्धा आपण तयार करणार आहोत. अगदी हॉटेलमध्ये जसं आपण सांबर खातो अगदी त्याच चवीचा हा सांबर बनवून तयार होणार आहे. तर हा सांबर आपण इडलीसोबत, डोशासोबत किंवा मग तुम्ही भातासोबत कशासोबत जरी खाल्ला तरीसुद्धा अप्रतिम असा लागतो. तर मंडळी, रेसिपी ही नेहमीप्रमाणेच आपली साधी आणि सोपी असणार आहे आणि विशेष म्हणजे घरातील साहित्यातच आज आपण हॉटेल स्टाईल सांबर बनवणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर मंडळी, त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी इथे मी शेंगा घेतलेल्या आहेत. ह्या शेवग्याच्या शेंगा या पद्धतीने आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे एक कांदा घेतलेला आहे आणि लाल भोपळा कट करून घेतलेला आहे. तर आपल्याला इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि या पाण्यामध्ये या शेंगा, भोपळा आणि कांदा शिजवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला या पद्धतीने शिजवायचा नसेल तर तुम्ही डाळीतसुद्धा हा शिजवू शकता. पण काय होतं, बऱ्याचदा डाळीमध्ये शेंगा आणि भोपळा हा जास्त गाळ होतो आणि त्याची टेस्ट तेवढी लागत नाही. त्यामुळे मी या पद्धतीने साईडला हे शिजवून घेतलेलं आहे. आता आपण याचा मसाला बनवून घेऊया. तर त्यासाठी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल घालायचं आहे. जिरे, मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घातलेली आहे आणि 1 चमचा तांदूळ घातलेले आहेत. आता 1 चमचा इथे डाळवं घातलेलं आहे आणि 1 चमचा इथे धणेसुद्धा घातलेले आहेत. थोडेसे 2-4 मेथीचे दाणे आणि काळे मिरेसुद्धा घातलेले आहेत. 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि 1 उभा कट केलेला कांदा घालायचा आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानेसुद्धा घालायची आहेत आणि थोडंसं इथे मी किसलेलं खोबरं घातलेलं आहे. जर तुम्हाला ओलं खोबरं घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. यामुळे सुद्धा सांबारला खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे नक्की घाला. आता हा सगळा मसाला आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये थोडासा आपण हिंगसुद्धा घालणार आहोत. हिंग नक्की घाला, यामुळे सांबारला खूप छान अशी टेस्ट येते. आता हा सगळा मसाला भाजलेला आहे. आता आपण याला बारीक असं वाटून घेऊया. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. अद्रक आणि लसूणसुद्धा यामध्ये आपण ॲड करणार आहोत. तर हे आपल्याला हे मिक्सरला चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपला एक स्पेशल मसाला सांबारचा तयार झालेला आहे. आता मी यानंतर इथे डाळसुद्धा तुरीची शिजवून घेतलेली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की जिरे मोहरी घालायची आहे आणि आता जिरे मोहरी अशी छान फुलली की यामध्ये आपल्याला 2-4 मेथीचे दाणे आणि 2-4 उडदाचे दाणेसुद्धा घालायचे आहेत. म्हणजे उडदाची डाळ घातलेली आहे, यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. कढीपत्ता घालायचा आहे, लाल मिरची घालायची आहे आणि बारीक कट केलेलं मी टोमॅटोसुद्धा घातलेला आहे. आता आपल्याला याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती छान असा हे टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे. यामध्येच आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि चिमूटभर अजूनसुद्धा यामध्ये आपण हिंग घातलेला आहे. आपण मसाल्यामध्ये सुद्धा हिंग घातला होता, त्यामुळे आकारानेच घाला. त्यानंतर इथे लाल तिखट घालायचं आहे. हे कलरचं काश्मीरी असं लाल तिखट आहे. जास्त हे तिखट नसतं, हे रंगासाठी घातलं जातं. आता लाल तिखट घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये आपण लगेच डाळ ॲड करणार आहोत. तर इथे मी नुसती तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुरीची आणि मुगाची सुद्धा डाळ इथे मिक्स अशी शिजवून घालू शकतात. तर ते सुद्धा सांबार खूप छान लागतं. तशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता. आता डाळ घातल्यानंतर जो आपण सिक्रेट मसाला सांबारचा बनवून घेतला होता, तो आता यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. तर मी यामध्ये मसाला पूर्णपणे ॲड केलेला आहे आणि पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. तर पाणी घालताना शक्यतो गरम पाणीच घाला आणि जे शिजवून घेतलेल्या भाज्या होत्या त्यासुद्धा घातलेल्या आहेत. तर भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकता. यामध्ये तुम्ही अजून दुसऱ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकतात, जसं की वांगं, दुधी भोपळा, बटाटं ते सुद्धा ॲड करू शकतात.
आता यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. आता याला मीठ घातल्यानंतर छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. आता यामध्ये थोडंसं गूळसुद्धा घातलेलं आहे, कारण आपल्याला आंबट गोड चवीचा असा सांबार बनवायचा आहे. आणि यामध्ये थोडासा चिंचाचा कोळसुद्धा मी इथे ॲड केलेला आहे. आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. चांगलं मिक्स करून घेऊया याला. हे पाहू शकता की रंग किती सुरेख आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता सांबारचं किती सुंदर असे आलेलं आहे. आता अजून मी वरून याच्यावरती कोथिंबीर थोडी घातलेली आहे परत एकदा. हे पहा, मस्त आपलं उडपी स्टाईल, हॉटेल स्टाईल, अगदी घरच्या घरी आणि घरच्याच साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने आज आपण सांबार बनवलेला आहे. तर मंडळी, तयार झालेलं आहे आपलं घरच्या घरी आणि घरच्याच साहित्यातलं हे सांबार. तर तुम्ही हे सांबार डोशासोबत, इडलीसोबत, वड्यासोबत, भातासोबत, कशासोबतही खाऊ शकतात. अप्रतिम असं लागतं. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जर आपला हा व्हिडिओ फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.